हॅलो, गुड मॉर्निंग. माहेरी आज दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी या दिंडीने झाली. कार्तिक महिन्यात काकड आरती करतात. काकड आरतीनंतर सुरू होते ती दिंडी, म्हणजे या भक्तांची टाळ वाजवत चालणारी नामयात्राच. ही दिंडी कोणा एका घरी येते. तिथं सर्व एकत्र येऊन विठ्ठल नामाचा गजर करतात आणि फुगडी पण खेळतात सर्व मिळून. अशी ही दिंडी समोरच्या काकूंकडे आली होती. त्यानंतर त्या सर्वांची जेवणं झाली तिकडे आणि आम्ही पण आमचे सर्व कामं उरकवून गेलो होतो काकूंकडे जेवण करायला. त्यानंतर इव्हनिंगला माझी मावशी आणि शुभम घरी आलेला, कारण त्याला ओवाळायचं बाकी होतं माझं. त्याचं छान असं औक्षण करून त्याला गिफ्ट दिलं आणि त्यांना घरी जायला खूप अशी रात्र झाली होती, म्हणून ते इकडे घरी जायला निघाले. त्या सर्वांना टाटा बाय बाय केला आणि दुसऱ्या दिवशी वैदेही आणि आजीचं इकडे मंकीला पोळी द्यायचं चाललं होतं. मंकीला स्वतःच्या एवढ्या जवळ बघून वैदेही तर खूप एक्सायटेड होती. त्यानंतर आम्ही सर्व रेडी होऊन निघालो होतो नागपूर जायला. सर्व मला सासरी ड्रॉप करायला येत होते आणि बाहेर खूप असा पाऊस येत होता, ज्याने मस्त असं वेदर झालं होतं बाहेरचं. सासरी येऊन रेडी होऊन आम्ही सर्व फॅमिली मिळून गेलो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, कारण तिकडे आज आई आणि दादाकडून महाप्रसाद ठेवलेला होता. तिकडे गेलो. आधी आरती झाली आणि मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ घ्यायला मनाई होती, म्हणून मला तिकडे काही क्लिप्सच घेता आल्या नाही. त्यानंतर बाहेर येऊन खूप मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती होती तिकडे. तिथे आम्ही सर्वांनी पण आमचा फोटोशूट करून घेतला आणि खरंच स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाऊन खूप असं प्रसन्न वाटते मनाला. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून प्रसाद घेतला आणि असा छान संपला दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. येते आपण, बाय.